नमस्कार मंडळी. तर मी छान आता इथं रेडी होऊन चालली आहे बाहेर. आणि बाहेर कुठं चालली आहे पुढं तुम्हाला व्लॉग बघितल्याच्या नंतर समजलंच. खूप दिवसांनी आपला मिनी व्लॉग येत आहे. इतक्या दिवस मिनी व्लॉग आले नाही, तुम्ही वेट केला असेल त्याबद्दल तुमची सर्वांची माफी. मिनी व्लॉग न येण्यामागे न टाकण्यामागे कारण असं होतं की मुलांचे एक्झाम चालू होत्या आणि माझ्याकडे शूट केलेले व्लॉग्स नव्हते, म्हणजे डाटा शिल्लक नव्हता. त्याच्यामुळे मिनी व्लॉग आपले आले नाही आणि थोडं हेल्थ इश्यूसुद्धा चालू आहे सध्याला. त्याच्यामुळे थोडंसं ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर परत आता तुम्हाला भेटते आहे ना. आता यापुढे आपले मिनी व्लॉग दररोज येतील. तर मी आली आहे आमच्या इथे एक दांडिया फेस्टिवल होतं, तिथं मुलांना घेऊन आली आहे कारण एक्झाम असल्यामुळं मुलांना देखील बाहेर कुठे नेले नाही आहे. तर दांडिया फेस्टिवलला आले होते. तर आता नवीन मूवी येते, वडापाव मराठी मूवी आहे आणि त्याचे ॲक्टर्स देखील इथं आले होते आणि त्यांना असं समोर बघून तर खरंच खूप छान वाटलं, भारी वाटलं. कारण मी इथं पहिल्यांदाच असं समोर बघत होते ॲक्ट्रेसला वगैरे, त्याच्यामुळे छान वाटलं. आणि त्यांच्याकडे बघून देखील वाटत होतं की मूवी तेवढीच इंटरेस्टिंग असेल. आणि मूवीचं सॉन्ग देखील खूप छान आहे. 2 ऑक्टोंबरला मूवी येत आहे, त्याच्या प्रमोशनसाठी ते आले होते. आणि मी तरी 2 ऑक्टोंबरला जाऊन नक्कीच मूवी बघण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही देखील जाऊन नक्कीच बघा, कारण मूवीचं सॉन्ग तर मला खूप छान वाटलं. आणि त्याच्यामध्ये आपले लक्ष्मीकांत बेर्डे आहे, त्यांचा मुलगा देखील अभिनय बेर्डे ह्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच जाऊन बघा मूवी. मी तर बघणारच आहे. आणि आता आपले डेली व्लॉग्स येणार आहेत बघण्यासाठी. आणि छान असं डान्स वगैरे ते करत होते आणि पब्लिकला देखील डान्स वगैरे करायला लावत होते. आणि तसंच आपली फेमस रील स्टार म्हणजे हिंदवी पाटील, ती देखील आली होती. तिच्याबरोबर अजून भरपूर रील स्टार होते, आले होते. तिला बघूनही समोर खूप छान वाटलं. इथं आता त्यांचं प्रमोशनचं चाललं होतं की 2 ऑक्टोबरला मूवी येते, तुम्ही सर्वांनी जाऊन बघा वगैरे. हिंदवीला देखील फर्स्ट टाईमच बघत होते आणि खूपच छान आहे दिसायला ती. आणि छान वाटलं तिला देखील बघून. आणि इथं आता चाललं होतं प्रमोशनच्या रिलेटेड, त्याच्यामुळं मनोगत वगैरे व्यक्त करायचा कार्यक्रम चालला होता. त्यांच्याबरोबर छान छान फोटोज देखील घेतले. आणि त्यांच्या मूवीचं नाव वडापाव असल्यामुळे तिथे वडापाव देखील मागवले होते. छान पद्धतीने त्यांनी असं मस्त त्यांच्या मूवीचं प्रमोशन वगैरे केलं, बघून खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो दांडिया वगैरे म्हणजे एन्जॉय करायला वगैरे, कारण स्वराजला देखील डान्स वगैरे करायचं होतं. तर इथं त्यांच्या पप्पांचा स्वराचा वगैरे डान्स वगैरे चालला होता. छान मुलांनी डान्स वगैरे केला आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो. पाऊस येत होता बारीक बारीक. आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा कंटाळा तर खूप आला होता. म्हटलं चला आज बाहेर कुठंतरी अशी मस्त टपरीवरची पावभाजी खाऊया. गाड्यावरची पावभाजी वगैरे खाण्यासाठी आम्ही बसलो. ह्यांनी देखील इथं असं मस्त पुलाव वगैरे घेतला. स्वरा आणि तिच्या पप्पांनी पुलाव वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर घरी आलो. गिफ्ट भेटलं, ते बघूनच खूप छान वाटलं. भेटू